2014 पासून भारतामध्ये एक मोदी नावाची लाट येऊन सर्व लहान लहान जे ठिकाणं आहेत, लहान लहान सत्ता आहेत, त्या सर्वाचा सर्वनाश करून त्या लाटेनं सर्वस्व सर्वांचं हिरावून घेऊन गेलं होतं. आणि एक नवीन सत्ता स्थापन झाली भारतामध्ये, मोदी सरकार. भाजपचं सरकार यायला हवं होतं, पण भाजपचं सरकार आलं नाही, मोदी सरकार आलं. आणि त्यानंतर 2019ला पण तेच, आणि आता 2024मध्ये सुद्धा तीच लाट चालू आहे. आता महाराष्ट्रामध्ये कसं पळवापळवीचं राजकारण करून कसं तरी 400 पार आकडा न्यायचा प्रयत्न हे राजकारण लोक करत आहेत. कारण स्वतः स्वबळावरती लढलं तर ह्या गोष्टी शक्य होणार नाहीत हे त्यांना माहिती असावं, म्हणून त्यांनी दोन पक्ष, काँग्रेसचे काही उमेदवार पळवून, पहिलेचे जुने CM मंत्री ह्याच गोष्टी सर्व पळवून ते सध्या राजकारण करू पाहत आहेत. आणि त्यामध्येच बघा, आता पूर्ण भारतामध्ये सध्या प्रचार चालू आहे. या प्रचारामध्ये सर्वांचं जे प्रचाराचं गीत असेल, प्रचाराचा अजेंडा असेल, लोक प्रचार का नेमकं काय करतात आणि प्रचारामध्ये नेमकं ते मांडतात काय, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण ग्राउंड लेवलला जो प्रचार होतो त्या प्रचारामध्ये स्वतः आपण काय केलं, स्वतः राज्याकरता, आपल्या मतदारसंघाकरता कुठले कामं केलेले आहेत, कुठले कामं केलेले नाहीत, हे कुठलाच उमेदवार सांगत नाही. प्रत्येक उमेदवार हेच सांगतो की आपल्याला मोदीला आणायचं आहे, आपल्याला 400 पार करायचं आहे. काय करायचं आहे, त्यामध्ये कॉमन सिव्हिल कोड असेल, NRC असेल, ह्या गोष्टी दाखवायचा ते प्रयत्न करतात की सर्व काही करायचे ते मोदी करणार आहेत. ठीक आहे, तुम्ही फक्त आम्हाला मोदीसाठी निवडून द्या. काही कामं चांगली आहेत, काही वाईट आहेत, याविषयी आपल्याला काय बोलायचं नाही. चांगली कामं असतील तर असतीलच, वाईट कामं असतील तेही असतीलच. त्या गोष्टी नाकारता येत नाही, कारण सर्व शुद्ध सर्वांना समजतंय. पण सध्या भारतामध्ये एक अशी वातावरण चालू आहे, अशी अवस्था आहे, जे काही आहे ते मोदींचं आहे. भाजप पक्षांचं सरकार नाही, भाजपाचं सरकार नाही, भारत सरकार नाही, या ठिकाणी मोदी सरकार काम करतं. आणि त्या सरकारामध्ये सर्व काही आहे ते स्वतः मी आहे, म्हणजे मोदी आहे. महाराष्ट्रामध्ये एकनाथ पण मीच आहे, UP मध्ये योगी पण मीच आहे, केंद्रामध्ये अमित शहाही मीच आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो नेता मुख्यमंत्री आहे तो स्वतः म्हणू शकत नाही मी मुख्यमंत्री आहे, मी हे केलं, मी हे करणार आहे. तो मुख्यमंत्री कधीच ह्या गोष्टी बोलू शकणार नाही, कारण त्याला नाही राजन असं त्याला ह्याच गोष्टी बोलाव्या लागतील. जे काही झालं ते मोदीमुळे झालं, जे काही होतंय ते मोदीमुळे होतंय. म्हणजे कुठलेही कामं करू अथवा न करू, चांगले कामं असतील, चांगला इम्पॅक्ट असेल, त्यावेळेस त्यांना मोदीचंच नाव घेणार. आणि त्यामुळं बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे राजकारण चाललं होतं, त्या राजकारणामध्ये ग्रामपंचायत पासून ते केंद्रापर्यंत फक्त मोदी मोदी. बघा, तुम्हाला मी आता विचारतो प्रश्न, एक माझा प्रश्न, किंवा भारताचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत, भारताचे आरोग्यमंत्री कोण आहेत, कुणालाही माहिती नसणाऱ्या गोष्टी आहेत. कारण फक्त मोदीशिवाय कुणाला काहीच माहिती नाही. मोदी आणि अमित शहा ह्या दोघांच्या नावाव्यतिरिक्त कुणाला काही माहिती असेल असं वाटत नाही. मग यामध्येच महाराष्ट्रामध्ये अमरावती मतदारसंघामधून नवनीत राणा यांना भाजपकडनं यावेळेस मतदान दिलं, त्याला तिकीट दिलं. आणि यावेळेस अमरावतीमधून नवनीत राणा ह्या भाजपच्या उमेदवार त्यांनी अधिकृत जाहीर केलं. आता जे प्रचार ह्या ठिकाणी चालू झाला, कारण बघा, अमरावतीमध्ये ह्या दोन नवरा बायकोचं राज्य होतं, खासदार आणि आमदार, दोघं नवरा बायकोच, बंटे बबली त्याला म्हणतात. कारण काही काळापासून नवनीत राणा यांचा थोडंसं वळ हा मोदीकडे झुकलेला दिसतोय. आणि त्यामध्ये प्रचार चालू असताना नवनीत राणांनी सांगितलेलं आहे, आणि त्यांचा व्हिडिओ, त्यांचं भाषण ऐकून पूर्ण भारतामध्ये एकच हाडंकप झाला चालू की नाही, हे तर विरोधकही म्हणतात. म्हणजेच विरोधकांचं काम हे नवनीत राणानं केले की काय. तर हा व्हिडिओ बघून घ्या, नंतर आपण यावरती थोडंसं चर्चा करूया. हे इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढा लागते, त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने की 12 ते 8 पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बूथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे. त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे, तर गोष्टी लक्षात ठेवा. 2019 मध्ये एक निर्दलीय, एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती. एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती. तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज
म्हणजे आतापर्यंत जे राहुल गांधी सांगायचे किंवा जे विपक्षामध्ये बसलेले लोक सांगायचे की मोदींची हवा वगैरे काय नाही, आता मोदी घाबरले पूर्णपणे. 400 पार का आकडा आता जाऊ शकत नाही. त्यामुळं काही मोदी काही वाईट त्यानं मार्ग अवलंबल, काही चुकीच्या गोष्टी करायचा प्रयत्न करल, ह्या गोष्टी चालू होत्या. पण ह्याच गोष्टी नवनीत राणाने सांगितलेल्या आणि ते मला वाटते ते खोटं नाही. 2014 ना 19 ना आताही कधीही मोदींची लाट नव्हती. त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं, जर मोदींची लाट असली असती तर मागच्या वेळेस मी अपक्ष खासदार बनले असते का. बरोबर आहे. तर त्या ठिकाणी जर मोदींची लाट असली असती, मोदींचं खरंच चांगलं कार्य असलं असतं, तर त्यावेळेस अमरावतीमधून खासदार ह्या अपक्षाच्या नवनीत राणा बनल्याच नसत्या. म्हणजे त्यांचं हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे नवनीत राणा ह्या चुकीचं काहीच बोलल्या नाही. लोकांनी आता चुकीचा अर्थ काढला असेल ते काढू द्या, पण राणांनी या ठिकाणी काही चुकीचं नाही बोललं. राणांनी सांगितलं, योग्य सांगितलं की मोदीचं नाव वापरून आपण यावेळीची निवडणूक जिंकून कधीच येऊ शकणार नाही. कारण मोदींची लाट ऑलरेडी नाही. आणि आपल्याला ज्याप्रमाणे आपण ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवतो, आपण ज्याप्रमाणे ग्रामस्तरावरती राजकारण करतो, तसं आपल्याला प्रत्येक मतदाराला निवडणुकीकरता उचलून घेऊन यावं लागणार आहे आणि त्याला मतं करायला लागणार आहे. कारण यावेळेस मोदीची लाट नाहीच. ह्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी राणांनी सांगितलेल्या आहेत. आता या ठिकाणी प्रश्न असा येतो, कारण प्रत्येक उमेदवार महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील मोदीला PM करायचं आहे, आम्हाला राहुल नको आहे म्हणून तो या ठिकाणी प्रचार करतो किंवा तो भाषण करतात. रॅली असो काय असो काय असो, त्यामध्ये फक्त एकच नारा असतो, आपकी बार 400 पार, आपकी बार मोदी सरकार. हे दोनच त्या ठिकाणी महत्त्वाचे नारे आहेत. आपकी बार 400 पार, आपकी बार मोदी सरकार. भाजप सरकार नाही. कारण भाजपमध्ये पूर्वी असं कधी राजकारण व्हायचं नव्हतं, होती नव्हतं असं कधी. पण 2014 पासून हे राजकारणाची परिभाषाच बदलून गेली आणि याचा प्रत्यय पण राणाला आला असावा आणि त्याच्या तोंडातनं कधी नाही की खरं बाहेर निघालं. 2024 मोदी लाट खरीच नाही उरली. कारण बघा, सध्याचं राजकारण कशावरती होतंय? मटणावरती होतंय. हा मटण खातो म्हणून हा हिंदू नाही, हा मटण खातो म्हणून तो योग्य नाही. तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या सोशल मीडियावरती की यानं मटण खाल्लं, त्यानं मटण खाल्लं, त्यानं ते खाल्लं, त्यानं ते खाल्लं. याचं वैयक्तिक जी लाईफ आहे, ते वैयक्तिक तुमचा तो आवड आहे खायची ना खायची, त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. आणि ते विकासाचा मुद्दा बनू शकत नाही की मटण खातो म्हणजे तो विकास करणार नाही, हा खात नाही म्हणून हा विकास करेल. ह्या गोष्टी होत नाही. जर ठीक आहे मोदी साहेब मटणवर खात नाहीत, तर मग आतापर्यंत विकास कागदपत्रीच का असला? कारण मला एक या ठिकाणी सांगावं वाटतं, कारण ह्या सरकारमध्ये मोदी हेच सर्वस्व आहेत आणि मोदी हेच सर्व काही आहेत. तुम्हाला लढायचं आहे मोदीला जिंकवण्यासाठी, तुम्हाला झगडायचं आहे, तुम्हाला दिवस रात्र एक करायचे आहेत ते मोदींना निवडून आणण्यासाठी. याच्याशिवाय भाजपकडे दुसरा कुठला अजेंडा उरलाच नाही प्रचार करायचा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि जे आतापर्यंत विरोधी बोलायचे तेच यांचेच उमेदवार बोलत आहेत. त्यामुळे राणाच्या तोंडातनं जे काही आलं ते सत्य बाहेर आलं आणि त्यामुळं जास्त टेन्शन वाढलेलं आहे भाजपवाल्याचं. तुमचं याविषयी नेमकं मत काय आहे नक्कीच सांगा. जय हिंद.